नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे आश्री किल्ल्यावरती। माझ्यासोबत आहे संदेश। तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, अजून पावसाळा सुरुवात झाली नाही। थोडाफार पाऊस आला, पण एवढं काय अजून पाणी इकडे नाही। बघा, नदी एकदम कोरडी आहे। तर इथे रस्त्याला जाता जाताना बऱ्याच ठिकाणी पर्यटन विभागाने बसण्याची सोय वगैरे केलेली आहे आणि वन विभागाने बोर्ड वगैरे लावले आहे की इकडे जहरीले साप वगैरे आहेत, प्राणी वगैरे आहेत आणि एकदम घनदाट जंगल आहे। बरीच माणसं तिकडे गाड्या वगैरे लावल्या आहेत, पण इकडे काय कोणी दिसत नाही रस्त्याला वगैरे। हे बघा, आम्ही दोघंच जात आहोत। हा आपला आशिरी किल्ला आहे, तर याच्यावरती आपण जात आहोत। संदेश बघा पुढे पुढे चालला। मित्रांनो, आपण आशिरी किल्ल्यावर पोहोचतो तोपर्यंत आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। खूप मजा येणार आहे। संदेश चल फास्ट। तर मित्रांनो, संदेशचे लेस सुटले, तो लेस बांधत आहे आणि इथे एक खूप छान झाड आहे। या झाडाला खूप भारी पांढऱ्या कलरची फुलं आलेली आहेत। हे बघा, खूप छान सुगंध आहे। तर चला आता पटापट चढून घेऊ, कारण की थोडासा टाईम झालेला आहे। बरीच माणसं आलेली आहेत, पण ती लवकर आली त्याच्यामुळे ती वरती पोहोचलीत। आम्ही तर अजून खालीच आहोत। नाश्ता वगैरे काय केलेला नाही आहे। वडापाव घेऊन आलेला आहे, तो वडापाव खायचा आहे वरती जेवणा जरासा, नाहीतर खूप थंड होईल। अर्धा किल्ला चढून झालेला आहे आणि आता बसलो आम्ही वडापाव खायला। एकदम मस्त गरमागरम आहे। एकदम गार झालेला वडापाव आहे। तर आता खातो आणि पुन्हा आमची पुढची जर्नी चालू करतो। तर मित्रांनो, वडापाव खाऊन झालेला आहे। आता आपण चालायला पुन्हा सुरुवात करणार आहोत। जरा आम्ही साईडला आलो होतो। तर माझ्या मागे दिसतं हा आशिरी किल्ला आहे। हा जो मागे दिसतो ना, हा आशिरी किल्ला आहे। तर अजून तर खूप चढायचं आहे। साधारणतः आम्हाला 2 तास तरी लागतील इथून चढायला। हा संदेश बघा, तर मित्रांनो, अर्धा ट्रॅक पूर्ण केला आहे। खूप एकदम घामाघूम झालेलं आहे। एकदम ऊन पण खूप आहे आणि तर पाऊस येऊन अचानक पाऊस थांबल्यामुळे बराच गरम होत आहे। पूर्ण झाडी हिरवगार आहेत। हे बघा, किल्ला आपल्या इकडे आहे। तर चला परत सुरुवात करू लगेच। थोडाफार आराम केला मी, आता लवकरात वर पोचायला गेलं, नाही तर वरती खूप ऊन असेल, कारण की वरती जास्त झाडी नाही आहे। संदेश चल फटाफट।
तर मित्रांनो चालण्यासाठी मस्त दगड एकदमच एका पुढे एक ठेवून ना मस्त चालण्यासाठी केलेलं आहे. 5-10 विश्रांतीनंतर फुल एनर्जी आली आहे परत धावत चढणे. हां काहीच नाही. तर काहीतरी लिहिलं आहे चौकट आहे याच्यात लिहिलं आहे बस याचं 10. तर मित्रांनो फायनली आम्ही आता वरती चढलो आहोत. फक्त थोडासा चढ आहे बस, नंतर पूर्ण सपाट भाग येणार आहे. आमच्याकडचं पाणी पूर्ण संपून गेल्यामुळे जरा पाण्याची शरीरामध्ये कमतरता झाली, त्याच्यामुळे खूप थकवा येतोय. वरती चढलो आहोत आम्ही, फक्त एवढाच की थोडासा चढ बाकी आहे. तर मित्रांनो सूर्यदेव खूप तापलाय, त्याच्यामुळे संदेशला डोंगर चढायची सवय असल्यामुळे तो काय एवढा थकलेला नाही. हा बघा संदेश इकडे बघ.
चल चल खाली चल. चल. तर मित्रांनो बऱ्यापैकी आमचा किल्ला फिरून झालेला आहे. तर ह्याचं मी कोवळे एकदम आहे ते पान खातो, म्हणजे भूक लागली म्हणून नाही, पण पिंपलाच्या पाण्याच्या बरेचसे आरोग्याचे गुणधर्म आहेत त्याच्याकडे. तर चला आता पूर्ण उतार आहे या साईडला. हे बघ किती उतार आहे. तर संदेश गवतातून आत जात आहे बाहेर, म्हणजे तिकडं आता आम्ही मॅगी बनवणार आहोत. तर खूप सारे गवत आहे, गवतातून आम्ही चाललो आता. तर मित्र तुम्हाला आता मी जंगली केळी दाखवतो. रानकेळी. हे बघा जंगलातलं केळीचं झाड. इकडे कुठं बनवायची मॅगी. हो तर मित्रांनो आता आपण आलो आहोत तलावाजवळ. तुम्हाला मी तलाव दाखवतो. पाणी थोडंसं कमीच आहे. हे बघा. तर जवळून दाखवतो, हातपाय पण धुवायला लागतील. तर मित्रांनो हे बघा, इथं पण पायऱ्या आहेत उतरायला. आणि या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे. ते कोणता सिमेंट वापरलं काय माहिती. तर मित्रांनो या आसरी किल्ल्याचा इतिहास मला जास्त माहिती नाही, त्याच्यामुळे मी जास्त सांगू शकत नाही. गुटखा खाऊन थुंकले एखादा. बांधकामासाठी सिमेंट वापरलेलं आहे. सिमेंट नाही, सॉरी, चुना वापरलेला आहे याने. तर मित्रांनो हा आसरी किल्ल्याचा एक तलाव आहे. असे जवळजवळ किती तलाव आहेत? 4 ना, 4 की 3 तलाव आहेत. तर हा पहिला तलाव आहे. अजून तुम्हाला बाकीचे दिसले तर दाखवतोच. थोडंसं इथं हातपाय धुवून घेऊ. घाण पाणी आहे पण तरी. 4 चटया वगैरे आहेत तिकडं आतमध्ये.
काय नजारा आहे मित्रांनो. तर आता मित्रांनो आपण मॅगी बनवायला जात आहोत. तर चला एखादी जागा शोधू आणि मग मॅगी बनवू. तर मित्रांनो एकदम गवताची जागा शोधलेली आहे. इथे एकदम सुरक्षित वाटतं. तर इथं आपण मॅगी बनवणार आहोत. तर त्यासाठी आता लाकडं वगैरे गोळा करतो आणि मॅगी बनवायला स्टार्ट करतो. समजलं. शाबास. तर मित्रांनो आपली चूल झालेली आहे. आता याच्यावर लगेच आग पेटवून आणि आपण सुरुवात करू मॅगी बनवायला. लाकडं वगैरे शोधलेले आहेत. तर मित्रांनो आग पेटवून झालेली आहे. हे बघा किती गरम होतं आहे. पूर्ण पाणी पाणी चेहऱ्यावरती आलेलं आहे. तर आता आपण त्याच्यावरती मॅगी ठेवू. 4 मॅगीची पॉकेट आणलेले आहेत. तर चला सुरुवात करू आता. मित्रांनो पाणी गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता मॅगी टाकून घेऊ आणि ते कचरा पूर्ण आपल्या बॅगमध्ये टाकू. म्हणजे खिशामध्ये ठेवू आणि नंतर मग घरी जाताना घेऊन जाऊ. तर मित्रांनो आपली मॅगी झालेली आहे. हे बघा मॅगी झाली आहे. थोडंसं पाणी जास्त झाले. तर आता पटकनसे खाऊन घेऊ आणि लगेच खाली उतरू. तर आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास इतर मित्रांपर्यंत हा शेअर करा. तर चला आता लगेच मॅगी खाऊन घेऊ. मॅगी झालेली आहे. आता एक संदेशसाठी आणि एक माझ्यासाठी काढून घेऊ लगेच. वाव कसे आहे रे. तर हा बघा मित्रांनो संदेश. मी पण आता खाऊन बघतो. खूप भूक लागली होती. तर थोडीशी पांचट आहे पण चल भूक लागली तर चांगले आहे व्यवस्थित. नो प्रॉब्लेम. चल खाऊन बिऊन झालेले आहे. एकदम तयारी फुल. भूक लागलेली होती पण थोडीशी मॅगी खाली त्याच्यामुळे भूक पण गेलेली आहे. आता एकदम म्हणजे तंदुरुस्त आहोत. मस्त एकदम मजबूत झालो पुढची जर्नी करायला. तर आता चला लगेच खाली उतरू. तर वाटबीट काय नाही. हे बघा सपाट ह्याच्यातून आम्ही चढतो. घसरला आता पाय. तर आता केळीचे झाड आहे. रानकेळी जंगलातली. तर ती पूर्ण दगडावर उगवलेली आहे. दाखवतो तुम्हाला आता मी. हे बघा
तर लगेच आता उतरून घेऊ, चला फटाफट जाऊ, थोडा पण टाईम इकडे तिकडे न घालवता. तर मित्रांनो, किल्ल्याच्या या साईडनं आपण आलो आहोत आणि इथं थोडीशी कोरीव काम केलेलं आहे, ते दाखवतो तुम्हाला मी. नेमकं काय आहे ते काय मला काय समजत नाही, पण दाखवतो तुम्हाला जवळ. हो काय, हे बघा, गोल गोल कोरलेलं आहे. ह्याचा अर्थ असा आहे की ह्याच्यामध्ये खांब टाकण्यासाठी असेल. इथं पण हे बघा चौकोनी कोरलेलं आहे आणि ही लाईनसारखी आहे. तर ही का केलेली असेल काय माहिती, का इकडे काही असेल. तर मित्रांनो, या ठिकाणी ते कोरीवकाम केलेलं आहे आणि इकडनं येताना हे बघा इथं थोडंसं कोरीवकाम दिसतं. हे पूर्ण हे दगड आहेत आणि हे बघा, ही बघा इकडनं रेषा मारलेली दिसते तुम्हाला. ही रेषा याची सलग येते इकडे. तर इथं पण काहीतरी असेल असं वाटतं, पण ते पूर्ण झीज होऊन ना ते खराब झालेलं आहे. हे बघा, हे पूर्ण दगडच आहे. तर हे इथं कोरलं, ह्याच्यावरून असं समजतं का इथं पण काहीतरी असेल कदाचित, पण ते आता खराब झालं असेल. आणि ही कंपाऊंडसारखी केली ह्याच्यामुळे इथं याच्यामध्ये काहीतरी असेल असं वाटतं मला. तर चला आता जास्त काही, पण सध्या वाट भटकला आपण, तर वाट शोधत जाऊ कुठेतरी. एकदम जालकटीसारखी त्याच्यातून आपण बाहेर निघत आहोत. वाटच नाही रे इकडं, वरती डायरेक्ट झालं. तर मित्रांनो, आसिरी किल्ल्यावरती कोण कोण आलेलं आहे कमेंट्समध्ये सांगा. तर आता लवकरच आपण पुढचा किल्ला घेणार आहोत. हाय, ओ श्रेया, बीच में एक दो पकड़ के लिए देखी ना. तर मित्रांनो, खाली उतरायला आलो आहे आता आणि खूप छान एका पक्ष्याचा आवाज येतो. तर तो कोणता पक्षी आहे मी ऐकला नाही, सॉरी मला माहीत नाही. तर तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला आता आवाज ऐकवतो बघा. हां का, थोड्या टायमात आवाज येईल त्याचा. गेला की काय? हा बघा मित्रांनो, हा आवाज कोणत्या पक्षाचा सांगा बरं मला. तर मित्रांनो, फायनली आसेरी गड आपण खाली उतरलो आहोत. आता लगेच गाडी घेऊ आणि जाऊ संदेशच्या घरी जेवायला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, बाय बाय, धन्यवाद, जय हिंद.